बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, ऐ बाई वाड्यावर या. अय संदीप, काय मिळ आहे तुझा? आज लयच खुश दिसायलाच. तुझ्या शेळीला काय बोकड बिकड झालं काय? ओ रवी शेठ, शेळीला बोकड नाही झाला, बोकडाला शेळी गावली म्हणा. म्हणजे? अरे गावात नवीन दणका आलाय, लय कडक पिशे भो, नुसता गुलाबी काटा. सुधर रे जरा, थोडं तरी सुधर. अरे लग्न झालं तरी बाया पटवायची तुझी खोड नाही कर मिली अजून. अरे चोंगेश्वर, चुकून आला अंगावर तर घ्यायचं असतंय शिंगावर. बघ तू, आपण तिला पटवणारच. अरे तिला नवरा असला ना तुला चांगलाच फाडून काढीन ती. त्यामुळे घरची भाकर सुकानं खावा, लय माज नाही दाखवा. तो असाच राय, दुसऱ्याला ज्ञान पाजायला जे यायला. अय संदीप, अरे काय? अरे याच्याबद्दलच बोलत होतो मी. मग कसं आहे माझं पाखरू? थँक्यू, मला तुम्ही पकडलं, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. अहो पडल्यावर सांभाळायचं असतंय, एवढं काही नाही त्यात. बरं, चला येते मी. हो. हो, माझा पाय खूप दुखतोय. अहो काळजी नका करू, मी आहे ना. म्हणजे? हो. बसा. नाही नाही, गाडीवर ओळख नाही पाळख नाही. हे बघा, मी तुमच्या गाडीवर नाही बसू शकत. आता ओळख नसताना मी तुम्हाला पडताना वाचवलं आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. जाऊ द्या, चला सोडा घरी. बसा. त्याच्या मायला आज गाडीवर बसवलंय, उद्या उतरा हळूच. हो. हात द्या. तुम्हाला कसं माहिती माझं घर? अहो सकाळी तुम्हाला इथं पाहिलं होतं, म्हणून मी अंदाज लावला का हेच तुमचं घर असेल म्हणून. बर, मी येतो आता, आणि काही मदत लागली तर सांगा. आधीच तुम्ही खूप मदत केली. घरात चला चहा पिऊन जा. अहो मी अनोळखी माणूस आहे, मला कशाला चहा? अनोळखी नाही, जवळचं कोणीतरी वाटायला लागले मला. चला आज चला चहा पिऊन जा. चला. हळूच हळूच चला, सावकाश चला.
तुम्ही चहा घेणार की कॉफी? अ, अहो कशाला माझ्यामुळे त्रास तुम्हाला? नको काहीच. मग तुम्ही करा ना तयार माझ्यासाठी. आणि गोड जर नाही झालं तर? कारण मी कधी चहा केला नाही. तरीही आवडेल मला तुमच्या हातचा चहा प्यायला. ठीक हो. आहे, करतो मी. ते तिकडे किचन आहे. अहो तुम्ही आराम करा, मी करतो ना चहा. जा बसा. हो. अहो चहा आणलाय, उठा. हो. घ्या चहा. आणि कसा झालाय सांगा. चांगले जमते. प्रयत्न जर केले ना सगळं जमत असतं. खरं आहे. बाकीचं काही जमतं की नाही माहित नाही, पण चहा मात्र चांगलं जमते तुम्हाला. माझ्यासाठी प्रयत्न केला की या अगोदर कोणासाठी? म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो चहाबद्दलच बोलतेय मी. या अगोदर कोणासाठी चहा बनवलाय का? तुम्हाला खरं सांगू, म्हणजे एवढ्या प्रेमानं कुणी मला चहा बनवायला सांगितलंच नाही, म्हणून मी तुमच्यासाठी पहिल्यांदा चहा बनवलाय. बरं सगळं झालं, पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. विचारलं तर सांगाल ना. माझं नाव संदीप. आणि माझं नाव मोहिनी. मोहिनी का? काय झालं? अहो म्हणजे तुमचं नाव सुद्धा आहे ना तुमच्यासारखं छान आहे. थँक्यू. बरं चला येतो मी, आणि काळजी घ्या. आणि काय लागलं तर सांगा, आणि आराम करा बरं का. बाहेरून काही आणायचं असेल तर मला कळवा, मी आणून देतो. पण कसं सांगणार मी? अहो
तुमचा नंबर द्या ना मला. एक काम करा, तुमचा मोबाईल द्या, माझा नंबर डायल करतो आणि रिंग देतो, म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे येईल. बर, घ्या. लॉक उघडा. आला. चल. नंबर सेव्ह करा तेवढा. हो, तुम्ही पण. हो करतो. येतो मी, काळजी घ्या. हो. काय हो, काय दिसत त्या मोबाईल मध्ये लय असते. अगं, अंधारात फडफड करणारी पाकुळी गावली. फक्त चेहऱ्यावरच नाही, सगळीकडे हसू येते. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तू नको लक्ष देऊ, तुला नाही कळायचं ते. तू आपले घास भांडे. झालेत माझे भांडे घासून, चला जेवायला. आज आहे ना, तू एकटीच जेवण कर, माझा डबा दे भरून. मला आज मित्रासोबत जेवण करायला जायचंय. बाई, आजपर्यंत कधी बाहेर जेवायला नाही गेले तुम्ही, आणि आजच काय जोर आला तुम्हाला? दे बरं पटकन. हा, देते. तुझ्या उसाला लागल कोला ग बाई, तुझ्या उसाला लागल धरा कोला. डबा आणि मित्रासोबत जेवण करा. बाहेर दारू पिऊ नका बरं का. अगं, आता घरून डबा घेऊन चाललोय, दारू कसं पिईल बरं? हा आणि तुला माहितीये ना, मला दारू प्यायची सवय नाहीये. हा, माहिती. जा आता. अहो, उठा ना. तुम्ही कसं काय इकडे? तुम्ही तर आत्ताच गेले होते ना. हे तुमच्यासाठी जेवण आणलंय. म्हटलं तुमचा पाय दुखतोय, तुम्ही स्वयंपाक नसेल केला. तुम्ही माझा नवरा असल्यासारखीच काळजी करता. एवढी काळजी नका करू. काळजी करायला मी तुमचा नवराच असायला पाहिजे का? नाही नाही, असं काही नाही, पण बर, भूक लागली असेल ना तुम्हाला, आपण जेवण करून घेऊ. तुम्ही केलं का जेवण? तुम्ही जेवण नाही ना केलं, त्यामुळं मला पण जेवण नाही करू वाटलं. मग तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करा. नाही, नको, तुम्ही करा जेवण.
आज सकाळी सकाळीच येणं केलात. दिवसाची सुरुवात तुमचा चेहरा पाहून केल्यावर दिवस लय भारी जातो, म्हणून आलो. बेडरूम मध्ये बसा, मी चहा ठेवते. नाही, नको चहा. का? काल मी तुमच्या हातचा चहा पिले, आज तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा ना, गोड आहे की नाही. तुम्ही एवढ्या गोड आहे म्हटल्यावर चहा पण गोडच असणार. मी बनवते, तुम्ही बसा बेडवर. खरंच लय गोड आहे चहा. खरंच का? खरंच लय गोड आहे. रोज येत जाऊ का तुमच्याकडे चहा प्यायला? माझ्या चहाची सवय लागल्यावर अवघड होईल. होऊ द्या, एक ना एक दिवस गोड गोष्टीला मुंग्या लागणारच आहे. मग ठीक आहे. एक विचारायचं होतं. विचारा ना. 2 दिवस झाले मी तर येतोय, पण तुमचे मिस्टर नाही दिसले कधी. माझ्या नवऱ्याचं तुम्हाला काय करायचंय? अहो काय नाही, नसल सांगायचं ना, नका सांगू, जाऊ द्या. आता तुमच्यापासून काय लपवायचं? 3 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. मुळात नवरा म्हणून तो मला कधीच आवडला नव्हता, पण आई वडिलांच्या शब्दापुढे मला जाताच आलं नाही. माझं लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी समजलं की नवरा खूप दारू पितो. तिसऱ्या दिवशी तो आला दारू पिऊन आणि मला खूप मारलं. अंगाची हळद सुद्धा निघाली नव्हती आणि मला नवऱ्याचा मार खावं लागलं. बापाच्या घरी जाऊन राहावं तर लोक नाव ठेवतील, म्हणतील बापाने कष्टाने लग्न लावून दिलं आणि मुलगी नांदलीच नाही. बापाच्या इज्जतीसाठी नाईलाजाने मी 5 महिने त्याचा मार खात राहिले. मला सहन झालंच नाही. मग मी ठरवलं नवऱ्याच्या घरच्यांना सांगायचंच नाही आणि बापाला तर अजिबातच नाही. रात्री बॅग भरली आणि पहाटेच्या गाडीने पुण्याला गेले. पुण्यात माझं कोणीच नव्हतं. कशीबशी रूम शोधली, काम शोधली आणि मग मी एका कंपनीत लागले. मग तिथे मी एका मुलाच्या प्रेमात पडले. तो मला खूप जीव लावायचा आणि मी पण त्याला. मग आम्ही दोघांनी ठरवलं एकत्र राहण्याचं. मग आम्ही एकत्र राहायला लागलो. आयुष्यात काय मिळवलं, काय गेलं, ह्यापेक्षाही जास्त आपल्यासोबत काय आहे हे जास्त महत्वाचं आहे ना. आयुष्यात काही जरी मिळवलं तरी ते वर घेऊन जाता येत नाही. त्याच्यामुळं रोज एक नवीन दिवस उगवतो. मला वाटतं तो जगून घ्यायला पाहिजे. तू मला भेटलास आणि आयुष्यातील सगळे दुःख संपले. अगं मलाही तसंच वाटतं. तू मला साथ देशील ना? मला सोडून तर नाही जाशील? अगं सोडून जाणारातला मी नाहीच आहे. तुला आहे ना विश्वास माझ्यावर? आहे रे. हा. आमचं सगळं आनंदाने चालू लागलं. मग काही दिवसाने
काही दिवसांनी आमच्यात छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडणं व्हायला लागली. त्याचा माझ्यावर विश्वासच नव्हता. मग त्याने मला मला काही सांगू नको. आजपासून तुझं काम बंद. आजपासून फक्त मीच कामावर जाणार. बाहेरून कुलूप लावून घेतोय. काही गरज जर लागली तर कॉल करायचा. समजलं? दरवाजा उघडण्याचा प्रयत्न नाही करायचा. पण मला असं तुम्ही कोंडून का ठेवताय? आजकाल बाई माणसांचा काहीच भरोसा नाही. पुढे तोंड मारायला जर भेटला ना तर पळून जाशील म्हणून कोंडून ठेवतोय. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नकोस. चल येतो. तो मला घरात कोंडून ठेवायचा आणि स्वतः बाहेर जाऊन तोंड मारून यायचा. आमच्यात खूप मोठं भांडण झालं. मग मी त्याच्यासोबतचं रिलेशन तोडलं. त्यानंतर मग मी ठरवलं कायमचं पुणे सोडायचं. त्यांनी माझा फक्त शारीरिक भुकेसाठी वापर केला. मला वाटलं जीव लावणारी माणसं फक्त गावाकडेच असतात. म्हणून मग मी तुमच्या गावात आली आणि मग मी ठरवलं इथेच राहणार आणि इथेच माझा शेवट होईल. मिळेल ते काम करून जगेल मी कशी बशी. तुम्ही नका काळजी करू. मी तुमचं दुःख समजू शकतो. मी आजपर्यंत कोणाला नाही सांगितलं हे, पण तुम्हाला का बरं सांगावं असं वाटलं माहित नाही. खरं सांगू, तुम्ही मला आपलेशी वाटता. मनात दुःख दाबून ठेवण्यापेक्षा मन मोकळं केलं कधी चांगलं. मी सुद्धा तुम्हाला जवळचं समजतो. तुमच्यासारखा दुःखात आधार देणारा व्यक्ती भेटला की दुःख कमी वाटतं. अरे पण तिला आदर देण्याच्या नादात तू स्वतःच्या बायकोचा आदर गमवतोय. अरे पण आता माझ्या बायकोपेक्षा तिच्यामध्ये जास्त जीव जाडलाय माझा. सकाळी उठल्यावर तिच्याकडे जावं वाटतं आणि रात्री झोपायच्या वेळेस तिचा फोटो पाहून झोपावं लागतं. अय तू काय आता अडलड नाहीच राहिला हे कुठाने करायला. लग्न झालंय तुझं, जरा भानावर ये. आणि पुढचा विचार केलास का? पुढं काय होईल नाही माहिती मला, पण आता मोहिनीवर लय प्रेम झालंय मला. अरे संदीप, आधी तिचं पण लपड होतं आणि तुला तिच्यावर प्रेम झालंय. अरे मोकळ्या विहिरीत काय उड्या हाणायला आवडतं तुला? आज ती प्रत्येकाची एक वेगळी आवड. अरे लग्न आधी तुझे लपडे होते आणि आता बी तेच चालू आहे तुझं. अरे आता तरी सुधर भाड्या. खाज मिटत नाही तवर लढायचं असतंय. तुझ्यासारखं तुंबळून राहायला नाही आवडत आपल्याला. लग्न झालेल्या बायकोला जप. आज भेटलेली बाई उद्या जाणारच आहे. फक्त शेवटपर्यंत बायकोच सोबत राहणार आहे तुझ्या. तुला भेटावं की नाही असंच करतो राव तू. प्रत्येक वेळेस काय ज्ञान द्यायची गरज असते का? अरे कधी माझ्या मनासारखं बोलत जा ना. अय तुला काय झक मारायची ना? मार, जातो मी. अय निघ, उगाच नाराज करायचं काम करतो. हॅलो. बोला. अहो घरी बसून काय करता? या की बाहेर भेटायला. बाहेर कुठं? या नदीकडं. बरं, आलेच. हो या लवकर. असं कोणी आपल्याला बघितलं तर लोक काय म्हणतील?
म्हणू द्या काय म्हणायचं ते. तसं पण लोक नाव ठेवायलाच असतात. हो पण तुम्ही घाबरतच नाही हो कोणाला. घाबरलं ना तर काहीच नसतं होत. त्यामुळे जे वाटतंय ना ते करायचं. खरं आहे तुमचं. बरं ते सगळं जाऊ द्या, पण तुम्ही मला असं अर्जंट बोलावून का घेतलं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलून घेतलं. अहो मग फोनवर बोललं असतं तरी चाललं असतं. काही गोष्टी फोनवर नाही बोलता येत, समोरासमोर बसूनच बोलावं लागतात. बर बोला. मला तुम्ही आवडायला लागलात. म्हणजे मला प्रेम झालंय तुमच्यावर. या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम्हाला कसं कळलं की माझ्यावर प्रेम झालं ते? अहो तुमच्यापासून घरी गेल्यावर आहे ना सारखा तुमचाच विचार चालू असतो. आणि रात्री पण तुमचा फोटो पाहूनच झोपावं लागतं. त्याच्याशिवाय झोप पण नाही लागत. आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला भेटा वाटतं, तेव्हा कुठं मन लागतं. तुम्हीच सांगा बरं, याला काय समजायचं आता? प्रेमच समजा. पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढे येडेवाल माझ्यासाठी. अहो तुम्ही हाईच एवढ्या भारी, कोणाला पण येड लागल. नाही हो, तसं नाहीये. माझ्यामुळे कोणाला एवढा वेळ लागला असतं तर लोक मला सोडून गेलीच नसती. जे तुम्हाला सोडून गेलेत ना त्यांचं सोडा, पण जे तुमच्या जवळ आहे त्यांचा तरी विचार करा ना. त्यांचाच विचार डोक्यात सुरू आहे, म्हणून तर घरापासून इथपर्यंत आले. तुम्ही मला नक्कीच साथ द्याल ना? हे बघा, एकदा जीव अडकला ना मग जीव जाईपर्यंत अडकूनच राहतो. काय करताय तुम्ही? ओठांना ओठांची ओळख करून देतोय. इथं कुठं? त्याला काय होतंय? फक्त ओठांचीच ओळख करून द्यायची होती की अजून कशाची? तुम्ही म्हणत असताल तर बाकीची पण ओळख करून घेऊ लगेच. त्यासाठी घरी यावं लागेल. ठीक आहे, रात्री येतो. बर या. चला मी निघते, आपल्याला कोणी बघत. ठीक आहे? हो. होय ग, अजून किती वेळ आहे स्वयंपाकाला? चालू आहे, होईल अर्धा तासात. अर्धा तास आहे ना. हा. आलोच मी. कुठे चालले? अगं ते रव्याकडे काम आहे, आलो. काय काम आहे एवढं रात्रीचं? आता सगळेच काम तुला सांगू का? आलोच मी. बरं बरं, या लवकर. हा येतो.
वाटच पाहत होता का माझी? होती म्हणा. आता मी तुमचीच आहे. आता माझं काही नाही राहिलं. सगळं आपलं झालं. खरंच सगळं आपलं झालंय. मी रात्र व्हायची वाट बघत होते. मी पण. तुम्ही रात्र व्हायची वाट बघत होते की अजून कशाची? सगळ्याच गोष्टी बोलायची गरज असते का? बोलायची गरज नाही ना, मग वाट कशाची बघता? आजपर्यंत कधी कोणाच्या केसात लावलाय का गजरा? अशी वेळच नाही आली कधी. खरंच का? अगं तुझी शपथ, खरंच अशी वेळ नाही आली कधी. खोटी शपथ घेऊन मला मारू नका. मला अजून जगायचंय. जाऊ दे, तुझा माझ्यावर विश्वासच नाही. नाही हो, उगाच नाराज होऊ नका. विश्वास आहे. तुला खरं सांगू, काय? जे आयुष्यात कधी जगलो नाही ना, ते जगायचंय तुझ्यासोबत. म्हणजे कसं? म्हणजे तुझ्यासोबत फिरायचं, आयुष्यात ज्या ज्या गोष्टी करू वाटतात ना, त्या सगळ्या तुझ्यासोबत करायच्या. म्हणजे एकदम आनंदाने मनसोक्त जगायचंय. मला तुम्ही आधीच भेटायला पाहिजे होता. पण चांगल्या गोष्टीला वेळच लागतो. का लवकर भेटायला पाहिजे होतो? कारण तुम्ही माझ्या मनासारखे आहात. आणि मनासारखा व्यक्ती भेटायला नशीबच लागतं. आता भेटलोय तर जपकी. जपण्याचाच प्रयत्न करते. हे बघा, तुम्हाला माझ्याकडून जे हवंय ना, ते तुम्ही मला फक्त सांगा. मी तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. पण फक्त मला सोडून नका जाऊ. हे बघ, काळजी नको करू. आणि तुझा मला जीव नकोय, तू पाहिजे. आणि तुझं पुढे बोला की. आणि रोज मला तुझ्याकडून ते पाहिजे. इश, तुमचंच आहे की सगळं. आणि तुमची इच्छा होईल तेव्हा मी तयारच आहे की. मग पण आज इथं नको. मग कुठं? हॉटेलवर जाऊ ना आपण. हा, पण इथं काय अडचण आहे? आणि तिकडं कोणी बघितलं तर? नको काळजी करू, कोण नाही बघत. आणि बाहेरची मजा आहे ना, जरा वेगळीच असती. चल तू. तुम्हाला काय म्हणून काही कळतच नाही. काय नको म्हणू. आणि तिथं आहे ना, अशी मऊ गादी असती, लय मजा येईल. मस्त. ठीक आहे, चला आता. जशी तुमची इच्छा. चला. चल चल.
संदीप, अय संदीप, अय. का हो भाऊजी? संदीप आहे का घरात? ते नाही आहो घरी. अहो कुठे गेलाय तो? अहो ते गावातच गेलेत ना. अहो गावात तर नाही आला आज तो. अहो भाऊजी तुम्हाला सांगते, रोज कुठं तरी जाता आणि मला सांगत पण नाही. कधी म्हणता तुमच्याकडे काम आहे, कधी म्हणता अर्जंट काम आहे, आणि लगेच पळतात. अहो माझ्याकडे तर तो कधीच येत नाही. रात्री तुमच्याकडे नव्हते आले का ते? मला बोलले रवीकडे काम आहे, लगेच आलो. पण रात्री कधी आले काय माहिती. मी तर त्यांची वाट पाहून पाहून झोपून पण गेले. अहो वहिनी, माझ्याकडे तर नव्हता आला असतो. काय माहिती कुठे गेला. अहो लक्ष ठेवा, नुसतं कामधंदा सोडून बोंबलत फिरतय. अहो वहिनी, नवरा बायकोच्या तालावर असा थया थया नाचला पाहिजे. अहो कशाचं काय, मला त्यांच्या तालावर नाचावं लागतंय. आता रात्रीच बघा ना, बोलता बोलता मला गंडवलं आणि मला खोटं बोलून कुठं निघून गेली. अवघड आहे बघा वहिनी तुमचं. चला येऊ का मी? ऐका ना, आता पण कुठं तरी गेले अहो सकाळपासून. भेटले तर द्या ना त्यांना पाठवून घरी. बरं बरं चालतंय वहिनी, हा. देतो पाठवून. येऊ का मी? हो हो. दादा 2 ग्लास द्या बरं. मला खूप आवडतो उसाचा रस. म्हणजे तुम्हाला काय आवडतं ते माझ्या मनाला समजायला लागलंय. आजकाल तुम्हाला सगळं समजायला लागलंय. बरं, सकाळी म्हणल्याप्रमाणे मजा आली का? आज खूपच मजा आली. मग यायचं का रोज इकडं? हो, नाही नाही, कधी मध्ये चालेल. घे. रोज कुठं जातो तुम्हाला खोटं बोलून? मी कशाला खोटं बोलू? आणि आता कुठं जाणार आहे? गाव सोडून इथंच असतोय. मला खरं खरं सांगा, काल रात्री कुठे गेले होते? अगं रवीकडे गेलो होतो, तुला तर सांगून गेलतो ना. अहो कशाला एवढं खोटं बोलता? रवी भाऊजी आले होते घरी, ते तर म्हणाले त्यांची इथं नव्हते गेले म्हणून. मला खरं खरं सांगा, कुठं जाता तुम्ही? अगं कुठं नाही जात, इथंच असतोय. आणि त्या रव्याचा आहे लय मनावर नको घेत जो, खोटं बोलतय ती. तर एवढं शर्ट धुवून टाक. हा, आलोच गावातून. अहो तुम्ही आताच आले ना गावातून, परत चालले का? अगं आलो लगेच. अजिबात जायचं नाही, घरात थांबायचं तुम्ही. आलो म्हटलं ना, थांब थोडं. घरी येऊ नका, तिकडेच थांबा. अरे भाड खाऊ,
एवढी चांगली तुझी बायको आणि तिला तू सरळ सरळ धोका देतोय आणि माझ्या नावाखाली त्या लपडेबाज बायला भेटायला जातो. तुला लाज वाटते का? ए लपडेबाज म्हणू नको हा. ती फक्त माझ्या शरीराची भूक नाही भागवत, तर मला मन शांती पण तिच्याकडून मिळते. आणि घरच्या बायकोचं काय कौतुक सांगतो, घरी गेला का सारखी बडबड, सारखं भांडण सुरू असते तिचं. अरे तुझी बायको भांडण का करते याचं कारण शोध ना, आणि याच्यात तुझी पण काहीतरी चूक असेल ना. मी जर मोहिनीकडे गेलो आणि माझी जरी चुकी असेल तरी मला ती प्रेमाने जवळ घेते. मला कुठलंच कारण शोधावं लागत नाही. म्हणून मला बायकोपेक्षा मोहिनी जवळची वाटते. अरे आयुष्यभर सोबत नसलेल्या बाईनं किती जरी प्रेमाने जवळ घेतलं ना तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. अरे अजून वेळ गेली नाही, सुधर. आमचं ठरलंय, आयुष्यभर काही झालं ना तरी एकमेकांना साथ द्यायची. अरे जाऊ दे, तुला किती जरी सांगितलं ना तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही बघ. तुला जे करायचंय ना ते कर. फक्त आजपासून तुझ्या बायकोला माझं नाव सांगून त्या बाईला भेटायला जाऊ नको. उगाच माझ्या नावाचा कशाला वापर करतो रे? अरे मित्र आहे तो माझा, म्हणून तुझं नाव सांगत होतो. अय मी नाही कोणाचा मित्र, आणि तुझ्यासारख्या लपडेबाज लोकांचा तर मित्रच असू शकत नाही. चल जातो मी. तुला जे काय करायचंय ना कर. अरे रव्या, रात्री झोप आली होती का? नाही आली. तुम्ही जागवायची सवय लावली मला, मग कसं येणार झोप? तुला खरं सांगू, मला पण नाही आली झोप. मग यायचं ना माझ्याकडे. किती वाट पाहिली मी. अगं एवढी वाट बघत नको जाऊ माझी. का? अगं येड लागल तुला माझ्यामुळं. लागल नाही, लागलंय म्हणा. मला पण ना असंच होतंय. रात्री झोपताना तुमचा फोटो पाहिल्याशिवाय झोप नाही येत, आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला फोन करावासं वाटतं. खरंच हो, मी तुमच्यासाठी खूप वेडी झाली आहे. मला पण सवय लागली बरं का तुझी, पण काय करू, रोज रोज नाही भेटता येत तुला. भेटायचं असेल तर काही पण करता येतं, पण तुम्हीच येत नाही. येऊ का मग लगेच? हा या. बरं, आल्यावर काय करशील? सगळंच करेल. पण एक काम कर, आज आहे ना तुझ्या घरी नको भेटायला, माझ्या शेतात भेटू. तुम्ही म्हणाल तिथे येते. अहो तुमच्यासाठी तर काही पण. ठीक आहे, एक काम कर, मस्त रापचिक साडी घालून ये माझ्या शेतात भेटायला. बरं बरं, ठेवा मग तुम्ही. आता आवरायला सुरुवात करते. हो हो ठेव, लवकर ये बरं का. हो. यस, चला. ओ कुठे चालले एवढं आवडून? चाललोय, जरा महत्वाचं काम आहे. आणि असं रोज रोज नको विचारत जाऊ. बरं कुठं चालले कुठं चालले? अहो मग तुम्ही रोज जाता, मला सांगता कुठं जाता ते? दिवसा जाता, रात्री जाता, तुमचं लक्ष तरी आहे का माझ्याकडं? सगळं तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. काहीच लक्ष नाही तुमचं माझ्याकडं. अहो घरात काही संपलंय ते सुद्धा माहित नाही तुम्हाला. रात्री जेवण करताना लगेच निघून जाता. नेमकं काय चाललंय तुमचं? तू तुझं काम कर बरं. मला बाहेर कामं असतात, आणि रात्री सुद्धा आहे ना मला महत्वाचे कामं असतात, म्हणून जातोय. बरं बरं, जा मग. जातो, रात्री येतो. हा.
दिवस झाले मला तुम्ही भेटलेत नाही. खरंच वेडी आहेस तू. अगं मी इथंच आहे ना, तुला सोडून कुठं जाणार? आपण एक काम करायचं का? काय? आपण लग्न करूयात का? अहो मला तुमची खूप सवय लागली. मी एक दिवस जरी तुम्हाला भेटली नाही ना तरी खूप अवघड होऊन जातं. सवय तर मला पण लागली. असं वाटतं रोज तुझ्याकडे मुक्कामाला असावं आणि दिवसातला सगळा वेळ तुझ्यासोबत घालावा. आपण लग्न करूयात का? नाही, किमान आपल्याला आपल्या मनासारखं जगता तरी येईल, हो ना? एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न करायला जमत तुला? भावनेच्या भरात किमान स्वतःचं पैंजण तरी जपायचं. कोण होती ती? माझी बायको. तू पण सगळ्यांसारखंच निघाला. दिलास ना धोका? अरे, मला वाटलं तुझं लग्न नाही झालं. तू स्वतःहून सांगितलं नाही. अरे सांगायचं ना, किमान मी तुझ्या खोट्या प्रेमाला बळी नसते पडले. मला बायको असली म्हणून काय झालं? बायकोपेक्षा जास्त जीव तुला लावतो ना. तू तू काही बोलूच नकोस. बायको बद्दल तू का नाही सांगितलंस मला? तू मला कधी विचारलं नाही म्हणून मी तुला सांगितलं नाही. तुझं पण लग्न झालेलं आहे, मी केलं ना मान्य. हो, पण मी माझ्या आयुष्यातलं सगळं काही सांगितलं. तुमच्यावर विश्वासच इतका होता की बाकीचं विचारायची गरज नाही पडली मला. तुला बाकीच्या गोष्टीचं काय करायचं? मी आहे ना तुझ्यासाठी. मला बायको असली म्हणून काय झालं? ते मला काहीच माहित नाही. यानंतर मला फोन करायचा नाही आणि मला भेटायला पण यायचं. हात सोडा. हात पकडायचा अधिकार पण गमावलाय तुम्ही. झाली चूक माझ्याकडून. लाज नाही वाटली का घरात बायको असताना बाहेर तोंड मारायला? हात सोडा माझा. जाऊ द्या मला. नाही सोडणार. हे बघा, गावभर बोबट करायला मला वेळ नाही लागणार. हात सोडा माझा. लायकी सुद्धा नाही तुमची माझा हात पकडायची. अगं चुकी झाली माझ्याकडून. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी कशाला शिक्षा देऊ तुम्हाला? मला राहायचंच नाही तुमच्या सोबत. जा त्या बाई सोबत लग्न करा. उगाच मला कशाला बरबाद करताय तुम्ही? सांगितलं ना मी, चुकी झाली माझी. झाली ना चुकी, बरी झाली. मी साधी भोळी घरात काम करत बसले आणि तुम्ही बाहेर मजा मारत बसले. वाटुळं झालं माझ्या आयुष्याचं. बापाच्या घरी जाऊन कशाला माझी इज्जत घालती? नको ना जाऊ. तुम्ही माझी इज्जत ठेवली का? आणि तुम्हाला पण इज्जत आहे? करा तुम्हाला काय करायचंय ते. मला जाऊ द्या. हे बघ, तुझ्या पाया पडतो. तू जर मला सोडून गेली ना तर सगळं संपल. असं नको करू तू. झाली ना आता माझी चुकी. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. काही नका करू. जे केलं ते कमी नाही केलं. जिवंतपणे जीव घेतला तुम्ही माझा.
पाहिजे तुम्हाला? धोकाच द्यायचा होता तर माझ्याजवळ का आले तुम्ही? काय धोका दिलाय मी? दुसऱ्या बाईकडे गेलो का? नाही ना. मला फक्त बायको आहे. हा जर धोका असेल तर आपल्यात खरंच काही राहणार नाही. मला नव्हतं असं करायचं. मला लग्न न झालेल्या व्यक्तीसोबत रिलेशन मध्ये राहायचं होतं. पण लग्न झालेल्या व्यक्तीसोबत राहिल्यावर हे असे बंधन येतात. तुला माझी सवय लागली ना. माझ्याशिवाय राहू शकत नाही ना तू. तुझ्यासारखंच माझं पण आहे आता. पण अशा वेळेला नको ना सोडून जाऊ मला. मला पण सोडून जावंसं नाही वाटत. तुम्ही गेलात ना तर माझं पण जगणं कठीण होईल. मी कुठं नाही जात. इथंच आहे तुझ्या सोबत. तुम्ही खरंच माझ्यासोबत राहणार का? हो खरंच ना? हो. मग सवय असलेल्या गोष्टीची सुरुवात करा ना. किती पण मी सांगू. हे बघ बाळा, काही झालं ना तरी असं संसार सोडून नाही चालत. कुणाचा संसार आणि कोणासाठी करायचा? आबाजाला बायकोची गरज नाही, त्याच्यासाठी संसार काय महत्वाचा असेल? अगं पण तसं करून नाही ना चालत पोरी. हे बघ, त्यांनी जरी माती खाल्लेली असली ना तरी बाई माणसाला त्याला जपावंच लागतं. ते काही का असे ना, मला त्या माणसासोबत नाही राहायचं. आबा, तुम्ही जर माझं दुसरं लग्न लावून देत असाल ना तर मी त्याच्यासाठी पण तयार आहे. पण मला त्या माणसाच्या घरी नाही जायचं. अगं काय बोलते तू? येड लागलं का तुला? अगं मला समाजासोबत राहावं लागतंय, त्यांच्यासोबत जगायचंय मला. उद्या मी मेलो ना तर हा समाज मला खांदा सुद्धा द्यायला येणार नाही. अगं अगं तुझ्या या बापाला लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर. ज्यांनी तोंड काळ केलं त्यांना लोकांची भीती नाही, आणि आपण लोक काय म्हणतील यावर येऊन थांबतो आणि गप्प बसतो. आपल्याला कसली आली भीती? अगं पोरी, कधी कधी आयुष्यात आपली चूक नसली ना तरी गप्पच बसावं लागतं बघ. आणि आपलं दुःख मनात दाबून ठेवून पुढे चालत राहावं लागतं, नाहीतर जगणं अवघड होऊन जातं पोरी. आबा, आता बी जगणं अवघडच झाले. माझं जगणं अवघड झालं ते फक्त तुमच्यामुळे. मला असं वाटलं तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मी खूप सुखाने जगेन. पण आज मी मरणाच्या दारात उभी आहे. ती मला सोडून गेली, पण तू नको जाऊ. तू जर मला सोडून गेली ना, एक दिवस मी सुद्धा मरणाच्या दारात उभा राहील. खरंच तुझ्याशिवाय मला आता कुणी नाहीये. माझ्यामुळे बायकोला नका सोडू. आपलं समजल्यामुळं तीच निघून गेली.
पण माझा सगळा जीव तुझ्यात आहे. आपण एक काम करू, लग्न करू ना. मी तयार आहे लग्न करण्यासाठी. तुम्ही तयार आहात, पण मी नाही. मी केलं असतं तुमच्याशी लग्न, पण ती एक स्त्री आहे. माझ्यामुळे तिचा संसार तुटायला नको. मग माझं काय? आजपासून तुमची वाट मोकळी. तुम्ही करा तुम्हाला काय करायचंय ते. आपल्यातलं आता सगळं संपलं. मी नसल तर तू जगू पण शकत नव्हतीस. मग आता लग्न झालेल्या नवऱ्याला सोडलं तेव्हा नाही मेले मी. मी माझं बघेल मला काय करायचंय ते. पण तुमच्या संसारात मला माती नाही कालवायची. मला माहित असतं ना की तुमचं लग्न झालंय तर मी कधीच तुमच्या जवळ आले नसते. लग्न झालंय माझं, पण मला काही हरकत नाही ना. तुला काय असायला पाहिजे? माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला अजून काय पाहिजे? मला काहीच नाही पाहिजे. अहो तुमचं लग्न झालंय, उगाच वेळासारखी करू नका. संसार मोडल्यावर काय भोगावं लागतं हे मला चांगल्याने ठाऊक आहे. उगाच माझ्यामुळे तुम्ही आपलं वाटोळं करून घेऊ नका. मला व्हायचंय तुझ्यासाठी बरबाद. नका हो माझ्यासाठी बरं. अहो तुम्ही खूप चांगले आहात. बायकोसोबत सुखाने संसार करा. अहो, काहीच नाहीये माझ्या हात. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. सगळे असेच म्हणतात, कोणी नाही मरत कोणासाठी. हात जोडतो, पण नको ना सोडू मला. समजून घ्या हो. ही माझी शेवटची मिठी समजा. या तुम्ही. मला नाही जायचं तुला सोडून. हे बघा, उगाच बोभाटा करून घेऊ नका. या तुम्ही. या. अय संदीप, आर कुठं? थांब, काय झालं ते तरी सांग. सगळं संपलं राव्या. आयुष्यात काहीच नाही राहिलं. बायको पण सोडून गेली आणि मोहिनी पण. समजलं ना वहिनील सगळं? अरे भाडकाव, तुला सांगत होतो नीट राहा नीट राहा, पण आता आली ना तुलाच फाशी घ्यायची वेळ. मला बायको गेल्याचं काही वाटत नाही राव्या, पण मला मोहिनी सोडून जाते याचा त्रास होतोय. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत राव्या. अरे अजून पण तिचं डोक्यात खुळ आहे का तुझ्या? जामर, तू मेल्यालाच बरायच. अरे बायकोपेक्षा जास्त काय रे तिच्यात एवढं? सगळं जास्त आहे, म्हणून तर जीव अडकलाय तिच्या. अरे तुझी बायको दिवसभर काम करती आणि तुझं घर चालवती. तिची थोडी पण किंमत नाही करत तुला, आणि त्या काल आलेल्या बाईवर तुझा जीव अडकलाय. अरे लाज वाटू दे तुला थोडी तरी. हा अडकलाय जीव. लग्न झाल्यावर काय प्रेम होऊ शकत नाही का? आणि प्रेम करणं गुन्हा आहे का? अरे तुला प्रेम करायची एवढीच खाज होती ना, मग लग्नच कशाला केलंस? आणि लग्न केलंय ना तर त्या बायकोवर प्रेम कर ना. की बाई नव्हती तेव्हा बायकोच होते ना तुझ्यासाठी. खरं प्रेम आहे रे माझं तिच्यावर. रव्या, तू तरी समजून घे राव. काय करू मी तुझ्यासाठी सांग? मोहिनी सोबत माझं लग्न लावून दे. बर चल, मी तुझ्यासोबत बोलतो. आणि हातातला कासरा दे टाकून. चल. अरे घराला तर कुलूप आहे. कॉल कर, कुठं आहे ती बघ. हॅलो, बोला. कुठे आहे तू? मी तुझ्या घरी आलतो. आता मी ते घर कायमचं सोडून चालले. तुम्ही मला विसरून जा आणि मला परत कधी फोन करू नका.
मोहिनी, मोहिनी तुम्हीच का? हो मीच, पण काय झालं? काय नाही झालं, मी संदीपचा मित्र आहे रवी. त्यानं मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. आमच्यात आता तसं काहीच नाही राहिलं. अहो, एखाद्याचा संसार मोडायला तुम्हाला कसं काय वाटत नाही हो? अहो, लग्न झालेलं आहे त्याचं. मला माहिती नव्हतं की त्यांचं लग्न झालंय म्हणून. आज माहित पडलं म्हणून मी गाव सोडून कायमची चालली आहे. जर त्यांना माहित पडलं की मी इथे आहे तर ते मला खूप त्रास देतील आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकतील. अहो, बरं झालं तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि यापुढे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू नका आणि परत या गावात येऊ नका बघा. मी पण लग्न झालेली बाई आहे. संसार मोडल्यावर काय होतं ते मलाही ठाऊक आहे. म्हणूनच मी हा योग्य निर्णय घेतला. जाते मी हे गाव सोडून, पण तुम्ही त्यांना आवरा, त्यांना सांभाळा, कारण त्यांना माझी खूप सवय झाली आहे. माणूस बाईच्या आरी लवकर जातो, पण पुढे काय होतं त्याला माहित नसतो. पण जाऊ द्या, जे झालं ते झालं. पुढे त्याच्याशी काय संपर्क साधू नका तुम्ही. ठीक आहे, येते मी. अरे संदीप, दारू पिल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार आहे का? नाही ना? मग कशाला दारू पितो? दारू पिल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं का नाही माहिती नाही, पण रव्या, या दारूमुळं दुःख कमी झाल्यासारखं वाटतं. अरे बाबा, हे सगळं हाताने केलंच बघ. मी तुला पहिल्यापासूनच सांगत होतो, या गोष्टीत पडू नको. अरे, आयुष्यात आईबाप गेल्यानंतर आपला लहान मुलांसारखा सांभाळ करणारी फक्त आपली बायकोच असते रे. पण नाही ऐकलं तू. आता तुझी बायको पण गेली आणि ती बाई पण गेली रे. मोहिनी, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. मला धोका देऊन गेलीस. जा तू, जा. अरे, तिने तुला धोका नाही दिला, तूच तिला धोका दिला. तिने इतका विश्वास ठेवून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू काय केलं? अरे, नाविलाजाने सोडून जावं लागलं तिला. का? तर फक्त तुझा संसार मोडू नये म्हणून. माझ्या संसाराचं बघल मी काय करायचं ते. तिला काय करायचं? ती गेली ना मला सोडून. जा म्हणाव तिला. अरे, संसार म्हणजे काय हेच तुला अजून माहित नाही. अरे, ती गेल्याच्या नंतर तू काय करशील हे सांग ना. अरे, शेवटी फक्त बायकोच लागेल ना तुला सोबत. अजून पण तुला बायकोची किंमत नाही रे कळाली. रव्या, बायको येईल का रे परत? माहिती नाही, पण तिच्याशिवाय तुझं काहीच नाही. अरे, ती आहे तर घराला घर पण नाही, नाहीतर लाखाचं घर सुद्धा स्मशान आहे. भावा, माझ्यासाठी एकच कर. माझी बायको परत आणून दे मला. आयुष्यात कधीच अशी चुकी करणार नाही. अरे, चुकी करायच्या आधी मी तुला सांगत होतो, पण तेव्हा तू ऐकलं नाही माझं. मला आता सुधारायचंय. फक्त माझी बायको मला आणून दे, नाहीतर या तुझ्या मित्राला तू मेलेलं बघशील. अरे, हा मित्र जोपर्यंत तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत तुला मरू देत नाही. तुला खरंच सुधारायचंय ना? चल, मी तुला साथ द्यायला तयार आहे. चल माझ्यासोबत.
मामा मामा याच्याकडून जी चूक व्हायला नव्हती पाहिजे ती झाली, पण याला त्याची चूक कळली. आता याला सुधारायचंय. माझी पोरगी रस्त्यावर पडलेली नव्हती म्हणून तिचं लग्न लावून दिलं. अरे लाज वाटायला पाहिजे. एवढी जीव लावणारी बायको सोबत असताना दुसरीकडे तोंड मारायला. आता आपण किती जरी काय बोललो ना तरी झालेल्या चुकीला आपण काहीच करू शकत नाही. अहो मामा, असंच भांडण चालू राहिलं ना तर या दोघांच्या आयुष्याचं वाटोळ होईल बघा. त्यामुळे मागच्या गोष्टी सोडून पुढे चालत राहावं हेच मला वाटतं बघा. आज मी माझी पोरगी पाठवली आणि उद्या हा माणूस दुसरीकडे जाऊन तोंड मारणार नाही याचा काय भरोसा. म्हणजे तुम्ही बाहेर बाई ठेवायची आणि माझ्या पोरीला तिला तिला मोलकरणीसारखं वागवायचं. लहान होती ती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं मी. तेव्हापासून लग्न होईपर्यंत या बापाने तिच्या डोळ्यात पाणी येऊ दिला नाही. आणि आज यांच्यामुळं माझ्या पोरीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहावं लागतंय मला. काय वाटत असेल या बापाला. जेवत पण नाही ती. काय वाटत असेल तिच्या मनाला विचार कर. अहो सगळं समजतंय मामा, पण याला एक संधी दिली पाहिजे. हो खरंच सुधारायचं याला. बरबाद होण्यापेक्षा सुधारायला एक संधी दिलेली केव्हाही चांगली. बाकी तुमची मर्जी. पोरीसोबत बोलतो मी. थांबत होतो. चूक झाली म्हणतात ते. एक संधी द्या म्हणा. पोरी, मला काय वाटतं, झालं गेलं विसरून तू जायला पाहिजे. अहो आबा, कसं जाऊ मी आणि कसा विश्वास ठेवू त्या माणसावर. तुम्हाला सांगितलं ना एकदा मला नाही जायचं म्हणून, आणि त्याला बाहेर तोंड मारताना माझा विचार करता नाही आला का. तुला सांगितलं ना पोरी, संसार नको सोडू बघ. हे बघ, फक्त एकदा माझ्यासाठी जा. आणि तुला काही त्रास झाला ना मग मी आहे ना पुढे बघायला काय होईल काय नाही. हं? काळजी करू नको. आबा, मला फक्त तुमच्यामुळे जावं लागतंय, नाही तर माझी अजिबात इच्छा नाही त्या माणसाचं तोंड पाहायची. झालेल्या गोष्टीला नाही काही करता येत बाळा. आयुष्य काढावंच लागतं शेवटी. एकदा जा फक्त माझ्यासाठी. बरं. आवर मला. माझ्या तोंडाकडे बघून पोरगी यायला हा म्हणाली. एवढ्या वेळी पाठवतो, पण पुन्हा जर तिला काही त्रास झाला ना तर मी माझ्या हाताने जीव घेईल तुमचा. लाडाने वाढवलेले लेख आहे माझे. मरणाच्या दारात उभं केलं तुम्ही तिला. इथून पुढे जर काही झालं तर माय एवढं वाईट कोण नाही सांगून ठेवतो आधी. फक्त एक संधी द्या मामा मला. परत आयुष्यात अशी कधीच चूक करणार नाही. मामा, मी म्हणलं ना, सुधरत असेल तर एक संधी द्यायला काय हरकत नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका. काळजी करू नको पोरी. बिनधास्त जा. हे बघ, आयुष्यात एखादी चूक झाली ना की माणूस पुन्हा ती चूक करत नाही बा. जाऊ दे. हात सोडतो.
पुन्हा अशी चूक नका करू. मामा, तुम्ही मला एक संधी दिली ना सुधारायची, पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. जा पुढे. हं? जा. जातो, मी येतो एसटीनं.